महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर या अधिवेशनात जनतेच्या नागरी मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे, पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार ही चर्चा रंगली आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आग्रही असून मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे, तर आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा असल्यानं याबद्दल कुठलीही स्पष्टता दिसून येत नाही। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे, मात्र अजून राज्याला विरोधी पक्षनेता लाभलेला नाही। अशातच महाविकास आघाडीचे एकूण आमदार 46 आहेत, त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे, म्हणून ते विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करत आहेत। भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदही नेमण्याची ठाकरे गटात चर्चा असल्याची बातमी समोर आलेली आहे। उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत। यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। याबाबत या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला। या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं। ते म्हणाले, आता आम्ही रोज एकमेकांना फोन करतो आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो, नाहीतर आता आपण हास्य जत्रेत जाऊयात असंही ते म्हणाले। पनवेल तालुक्यातील खांदा कोलनी येथे सकल मराठा समाज मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मराठा भवनाचं लोकार्पण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय। ते म्हणाले, फडणवीस तुम्हाला गर्व झाला असेल, पण तुमची सत्ता कायम नाही। राज्यातील रखडलेल्या महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी सर्वच पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली आहे। अशातच आता शिवसेनेनं काँग्रेसला सर्वात मोठा धक्का दिला आहे। एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरचा माजी महापौर फोडला, त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सईताई खराडे यांचे पती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजित खराडे तसेच सुपुत्र शिवतेज खराडे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे।